दिलीप मामा लांडे आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण त्यांनी म्हटलंय की वेगळ्या निवडणुका लढायला हव्यात। याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडी वेगवेगळ्या निवडणुका लढेल असं वाटतंय का? वेगळ्या निवडणुका लढवा म्हणजे प्रत्येक पक्षाने वेगळं नाही, काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं वेगळी निवडणूक लढायला हवी असं त्यांचं मत आहे। जे कोण बोलले असतील त्यांच्या मनामध्ये तसं असेल। जे कोण बोललेले आहेत ते मला वाटतं निवडणूक हरलेले आहेत, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती अशी तयार झालेली आहे। त्यांचे विचार चांगले आहेत, आघाडीमध्ये फाटाफूट व्हावी आणि प्रत्येकाने आपापली ताकद काय आहे ते जनतेसमोर जाऊन ते पाहावं। संजय राऊतांनी टीका केली की निवडणूक आयोगावर दबाव टाकून भाजपने 2 पक्ष फोडले। निवडणूक आयुक्त ही प्रक्रिया ही कुठल्या शासनाच्या अधीन नाही आहे, ही वेगळी यंत्रणा आहे। त्यामुळं निवडणूक आयुक्त जी प्रक्रिया आहे, निवडणूक आयुक्त आहे ते अस्तित्वात असणाऱ्या सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे निवडणूक घेण्यासाठी आदेश देत असते, ते कुठल्या सरकारच्या अधीन नसते। त्यामुळे निवडणूक आयुक्तांवरती आपण असे बेछूट आरोप करणं, ते निवडणूक हरल्यानंतर मानसिकता ज्यावेळी गेलेली असते त्यावेळी असे माणसं बोलत असतात। संजय राऊत म्हणतात की मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतोय महाराष्ट्रापासून आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे त्यांनी। हे प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर हे लोकांसमोर जाऊन लोकांना ते दाखवणं हे अनेक वर्षापूर्वीचं आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कुठलाही पक्ष असो या कोणी असो, कुठलंही सरकार असो, कुणाच्याच हिंमत नाही आहे की त्या महाराष्ट्राचे तुकडे करणे। अजून कोण पैदा झालं नाही आणि इथून पुढे कोण पैदा होणार नाही। मुलं कोणत्या माध्यमातून शिकतायत यावर सुद्धा आता राजकारण रंगू लागलेलं आहे। अजितदादा पवारांनी म्हटलंय की नेत्यांची मुलं आहेत ती इंग्रजी माध्यमातून शिकतात पण मराठीची मागणी करतात। कुठल्या नेत्यांची मुलं कुठल्या शाळेत शिकतात त्याच्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कायदा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही शक्तीची आहे। मराठी भाषा ही 100% महाराष्ट्रामध्ये चालवली जाईल। शासनाचा कारभार असेल, महानगरपालिकेचा कारभार असेल, हा मराठीतच होईल आणि ते 100% आम्ही करून घेऊ। मातोश्रीच्या बाहेर आज निनावी बॅनर लागले होते आणि उद्धव ठाकरेंनीच मराठीचा घात केला अशाचे बॅनर होते। त्रिभाषा सूत्रासंदर्भातले बॅनर होते। कसं पाहता याकडे? कुणी घात केला, कुणी घात करण्याचा प्रयत्न करत असेल हा विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मराठी भाषा हा आमचा आत्मा आहे, हा श्वासोश्वास आहे, तो टिकला पाहिजे, वाढला पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचं कर्तव्य आहे, आम्ही ते मेहनत करत राहणार। दोन्ही ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्र येतात। बॅनर्स पोस्टर्स लागले संपूर्ण महाराष्ट्रात। नवी मुंबईत शोलेचा डायलॉग वापरण्यात आलेला आहे, कितने आदमी थे उतर 2 थे, यहाँ पे 3 है लेकिन फिर भी वापस आ गए। कोण एकत्र येतंय, कोण एकत्र येण्याचा प्रयत्न करतंय, कोण कुठले डायलॉग बोलतंय, याच्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये महायुती एकत्र आहे, मजबूत आहे। त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये ही महायुती, हा सनातन धर्माचा भगवा ध्वज, हा महायुतीचा भगवा ध्वज हा महानगरपालिकेवर फडकेल। लोकांचा आशीर्वाद आहे, लोकांचं सहकार्य आहे आणि लोकांच्या चरणावरती जाऊन, लोकांच्या दरबारात जाऊन, लोकांच्या जनता दरबारात जाऊन लोकांचे आशीर्वाद घेऊन ही महायुती, हा भगवा ध्वज महानगरपालिकेवर फडकेल। धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।